SP9 मराठी एंटरटेनमेंट आणि मी आहे स्नेहल तुमच्या सोबत। आजच्या चंदेरी दुनियामध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा गाण्याची कहाणी जे तब्बल 3 दशकांहून अधिक काळानंतरही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। एक अप्रतिम धून, लता मंगेशकर यांचा मधुर आवाज, आनंद बक्षी यांचे शब्द, शिव हरी यांचे सुरेल संगीत आणि पडद्यावर आपल्या अदाकारीने जादू करणारी अभिनेत्री श्रीदेवी। चला जाणून घेऊया या सदाबहार गाण्याची खास गोष्ट। 1991 मध्ये प्रदर्शित झालेला लम्हे हा चित्रपट दिग्दर्शक यश चोपडा यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। राजस्थानच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर उलगडणारी ही प्रेम कहाणी त्या काळातील पारंपरिक कथांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती। चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवी यांनी दुहेरी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली। त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरावरून भरपूर कौतुक झाले। या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली, पण विशेष चर्चा झाली ती म्हणजे मेरी बिंदिया तेरी निंदिया ना उडा दे तो कहना या गाण्याची। या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले, तर संगीतकार शिव हरी या जोडीने भारतीय शास्त्रीय संगीताची नाजूक छटा आणि हलक्या फुलक्या धुनेचा सुंदर मिलाफ घडवला। या संगीतामुळे गाणं ऐकणाऱ्यांच्या मनात आजही ताजेपणा आणि प्रसन्नतेची भावना निर्माण होते। 1991 पर्यंत स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना चित्रपट संगीतातील 4 दशकांहून अधिक अनुभव होता, तरी देखील त्यांनी या गाण्यातील तरुण खट्याळ आणि प्रेमळ भाव आपल्या आवाजातून इतक्या सहजतेने साकारले की आजही हे गाणे ऐकताना तितकाच लाजेपणा जाणवतो। याच कारणामुळे अनेक संगीतप्रेमी या गाण्याला लता दीदींच्या सर्वोत्तम रोमॅन्टिक गीतापैकी एक मानतात। या गाण्यात श्रीदेवी आपल्या प्रियकरांच्या प्रतीक्षेत नटताना सजताना दिसते। त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, डोळ्यातील खटाळपणा आणि अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्समुळे हे गाणं केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक फ्रेम पाहण्याचा आनंदही तितकाच अविस्मरणीय ठरतो। श्रीदेवींच्या मोहक अभिनयाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली। चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र काळाच्या ओघात लम्हे या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला। आज अनेक चित्रपट अभ्यासक हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम रोमॅन्टिक चित्रपटापैकी एक मानतात। या चित्रपटातील मेरी बिंदिया तेरी निंदिया हे गाणंही काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरलं आहे। आजही हे गाणं लग्न समारंभ, संगीत सोहळे, रियालिटी शो आणि सोशल मीडियावरील रील्स मध्ये तितक्याच आवडीने वापरलं जातं। तब्बल 36 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे। यावरून खऱ्या अर्थाने दर्जेदार संगीत आणि उत्कृष्ट अभिनय कधीच जुने होत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध होते। तर मित्रांनो, मेरी बिंदिया तेरी निंदिया ना उडा देना तो कहना हे गाणं आजही संगीत प्रेमींच्या हृदयात तितक्याच प्रेमाने जिवंत आहे। तुम्हालाही हे गाणं आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा। अशाच मनोरंजक बॉलिवूड कथा, गाण्यांमागच्या रंजक गोष्टी आणि चंदेरी दुनियातील खास अपडेट्ससाठी पाहत रहा SP9 मराठी एंटरटेनमेंट। मी स्नेहल, धन्यवाद।